सत्संगाची प्रेमाने बोलूया. ध्यान निरंकारची सत्संगाची. इस्लाम धर्माचे मोहम्मद पैगंबर सत्संगी यांनी तर प्रेमाची शिकवण सगळ्यांना दिली. प्रेमच द्या, प्रेमच घ्या. पण सत्संगाचे जे चांगले लोक समाजासाठी कार्यरत करतात, काही दुष्ट लोक पण असतात. त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मोहम्मद साहब हे पाण्यात पाहून चालत असतात. त्यांच्या सोबतीला त्यांच्यासोबत त्यांचा सेवक पण होता. हे चाललेले होते आणि त्यांना समजलं की आपल्या मागे कुणीतरी येऊन राहिले आहे, आपल्याला आपली हत्या करायसाठी. तेव्हा सत्संगाची आड रस्त्याने जात जाता ते एका गड्ड्यामध्ये लपले, वरून झाडाचे पानं झाकून घेतले. तेव्हा त्यांच्या सेवकांनी विचारलं, मला तर खूप भीती वाटून राहिली, आपल्या मागे हे लोक तर येत आहेत. तेव्हा मोहम्मद साहब म्हणतात, आपण दोघे नाही आहो, आपण तर तिघे आहो. तेव्हा तो म्हणते, तिघं कोण आहेत, आपण तर दोघेच आहो. मोहम्मद साहब म्हणतात की आपला पालनकर्ता हा निराकार निर्गुण आपल्या पाठीशी आहे, हाच आपली रक्षा करणार आहे. खरोखरच आहे सत्संगाची. म्हणून म्हटलं आहे, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती, चालाविशी बोट धरून या. सद्गुरू आपल्या पाठीशी आहे आणि आपला रखवाला. म्हणून आपण सत्संग सेवा सिमरन करून आपलं जीवन सुखमय बनवूया. सत्संगची प्रेमाने बोलूया. धन्यकारची.